नमस्कार मित्रांनो, SPVL 666 चॅनलमध्ये स्वागत आहे. मागच्या वीकमध्ये सांगितलं होतं की मार्केट थोडं खाली येईल. 20,500 पर्यंत येण्याची शक्यता आहे बिकॉज ऑफ बजेट सेशन. पण अनफॉर्च्युनेटली तसं काही झालं नाही. पण चांगली गोष्ट आहे की जे काही स्टॉक रिकमेंडेड केलेले होते किंवा जे अभ्यासाला सांगितले होते ते स्टॉक पॉझिटिव्ह राहिलेले आहेत. ह्यालाच म्हणायचं मार्केटची अनिश्चितता, की मार्केट कधी काही करेल सांगता येत नाही आपल्याला. ह्या वीकमध्ये मार्केट जर बघितला तर ह्या वीकमध्ये मार्केट फ्लॅट राहण्याची शक्यता आहे असं दिसतं. निफ्टी 50चा जर चार्ट बघितला तर ऑलमोस्ट तो आता या दोन इथं जे काही कॉन्सल्टेशन झालेलं आहे तेच कॉन्सल्टेशन आपल्या इथं राहू शकतं, कारण 22,150चा रेजिस्टन्स आहे मार्केटपर्यंत. जोपर्यंत तो तुटत नाही तोपर्यंत मार्केट वर राहणार नाही. त्यामुळे मार्केटमध्ये थोडासा इथे असं कॉन्सल्टेशन फेज राहू शकतो ह्या वीकमध्ये. तर पहिला स्टॉक या वीकमध्ये मी घेतलेला आहे तो मायनिंग रिलेटेड आहे. जी गव्हर्नमेंट कंपनी आहे, PSU स्टॉक आहे. लास्ट 1 इयरचा जर रिटर्न बघितला तर ह्याच्यामध्ये 156% आहे. आपल्याला एंट्री पॉईंट कुठेही आपल्याला याच्यात रेड फ्लॅग दिसत नाही. आणि त्याच्यानंतर हा स्मॉल कॅप कॅटेगरीचा स्टॉक असल्यामुळे थोडं याच्यामध्ये व्हॉलॅटिलिटी आपल्याला जास्त दिसते. त्याच्यानंतर जर स्टॉक बघितला तर ऑलमोस्ट आता त्याने एक राउंडिंग बॉटम तयार केलेला आहे. पहिला त्याचा 65चा एक रेजिस्टन्स होता, 65-66चा. तो मोडल्यानंतर पुन्हा त्यानं रिट्रेसमेंट देऊन पुन्हा ब्रेकआउट दिला होता आणि हा जो काही गॅप तयार झाला होता तो गॅप आता ऑलमोस्ट फुल झालेला आहे. तर आता ह्याच्यामध्ये वॉचिंग लेवल आहे ती आपली 88. ज्यावेळी हा 88 तुटेल तिथून पुढे एक हा स्टॉक 5 to 10%ची अपसाईड आपल्याला दाखवू शकतो. तर हा स्टॉक तुम्ही वॉचलिस्टला ठेवू शकता. स्वतः ॲनालिसिस करा किंवा थोरो ॲनालिसिस करून आपल्या ॲडवायझर थ्रू तुम्ही हा स्टॉक बाय करू शकता. अदरवाईज तुम्ही हा स्टॉक तुमच्या वॉचलिस्टमध्ये ठेवू शकता. दुसरा स्टॉक जो मी घेतलेला आहे तो आहे आदित्य बिर्ला कॅपिटल, AB कॅपिटल. AB कॅपिटलसुद्धा स्टॉक आत्ता एक म्हणजे NBFC कंपनी आहे जी फायनान्स रिलेटेड आहे. ABFCने आत्ताच ह्याच्यामध्ये चांगला व्हॉल्यूम स्ट्रेंथ मला तिथे दिसत आहे आणि RSIने सुद्धा आता 60च्या वर क्लोजिंग म्हणजे 60च्या वर आपल्याला इथे दिसत आहे. जर RSI शिफ्टिंग बघितलं तर हा जो काही ट्रेंड दिसतो RSIमध्ये हा अपसाईड आहे. तोच ट्रेंड आपल्याला इथे ट्रेंड लाईन जर काढली तर ती पण आपल्याला सो हा जो काही पॉईंट आहे तर हे अपसाईड दाखवतं स्टॉकमध्ये. तर स्टॉक ह्याची पहिली 188 आहे. 188 नंतर त्याच्यानंतर स्टॉक 195 आणि त्याच्यानंतर 200 प्लस ह्याची लेवल आहे. तर हा स्टॉक पहिल्या लेवलला तुम्ही 5%ला तुम्ही हा स्टॉक तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर अपसाईडला स्टॉक 200 प्लस सुद्धा जाण्याची शक्यता आहे. मध्ये ठेवू शकता, कारण ऑलमोस्ट याने तिन्ही जे काही मुव्हिंग ॲव्हरेजेस लाईन्स आहेत 50 डेज, 200 डेज, 100 ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यानं त्याच्यावर क्लोजिंग दिलेलं आहे. तर हा झाला 2 नंबरचा स्टॉक. 3 नंबरचा आहे तो रिलेटेड आहे तो सॉफ्टवेअर आहे, तो म्हणजे विप्रो. तुम्ही बघितला तर मागे एक वर्षभर हा एका रेंजमध्ये राहिलेला होता. तर बघितला तर 2023 पासून 2024 हा स्टॉक एका रेंजमध्ये राहिलेला आहे. त्याच्यानंतर ह्याचा एक रेजिस्टन्स होता 440चा, तो आता तुटलेला आहे. तो रिट्रेसमेंट झालेली आहे. तो रिट्रेसमेंट झाल्यानंतर ने एकदमच 500च्या वर ओपनिंग दिलं होतं आणि हा जो काही गॅप तयार झाला होता हा गॅपसुद्धा आता बंद झालेला हा भरलेला आहे. तर आता सुद्धा स्टॉकमध्ये इथून पुढे अपसाईड दिसत आहे, कारण RSI सुद्धा इथे शिफ्ट झालेला आहे. आगेकूच करत आहे. तर हा स्टॉक सुद्धा तुम्ही वॉचलिस्टमध्ये ठेवू शकता. तर हे आपण 3 स्टॉक बघितले. जो एक मायनिंग रिलेटेड, दुसरा सॉफ्टवेअर रिलेटेड आणि जो तिसरा आपण बघितला तो फायनान्स रिलेटेड स्टॉक आहे. आपण बघणार आहोत जो महत्त्वाचा आहे तो म्हणजे रिलायन्स. रिलायन्स निवडण्याचं कारण म्हणजे जर बघितला तर एक 2 वर्ष एका 2 वर्ष एका फेजमध्ये होता. तर ती फेज म्हणजे 2021ला 2020 ला स्टॉक हा 2200 पर्यंत गेला होता. तिथून पुढे 2021 ऑक्टोबरपासून ह्यानं जो हाय घेतला होता 2600, तर 2021 पासून ह्याच रेंजमध्ये हा स्टॉक आहे. तो ऑलमोस्ट म्हणजे ही एक आडवी लाईन जर काढली तुम्ही अशी, तर ही एक रेंज आहे 2700ची
आणि खालची रोवर आहे ती 2200ची. ह्या रेंजमध्येच हा स्टॉक होता आणि नुकतंच कंपनीनं जे काय अनाऊन्स केलेलं आहे व्हायब्रंट गुजरातमध्ये ह्याचा एक जबरदस्त वाटा आहे. तर जसं हे अनाऊन्समेंट झाली, जशी इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये होणार आहे 2-3 राज्यांमध्ये, त्याप्रमाणे ह्या स्टॉकमध्ये लगेच ब्रेकआउट दिला आणि आत्ता 2900च्या वर ह्या स्टॉकनं क्लोजिंग दिलेलं आहे. तर हा स्टॉकसुद्धा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये वॉचलिस्टमध्ये असायला पाहिजे. ब्ल्यूचिप कॅटेगरीचा स्टॉक आहे. याची इथून लेवल जी असेल ते 3000 ते 3200पर्यंत ह्या स्टॉकची लेवल असेल. तर हे आहेत ह्या आठवड्याचे महत्त्वाचे स्टॉक जे तुम्ही वॉचलिस्टमध्ये ठेवू शकता आणि त्याचा अभ्यास करून स्टॉक पिक करू शकता. थँक्यू.